विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या आयुष कॉम्पिटेटिव्ह एक्झाम गायडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा. तसेच सर्वत्र शेअर करा, लाईक करा. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचे हे निश्चित ठरवा. त्यासाठी काही दिवस विचार करा, अनेकांचा सल्ला घ्या. एकदा का ठरविलं तर त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. वारंवार निर्णय बदलवू नका. आपली इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केला तर परमेश्वर भेटतो या म्हणीप्रमाणे आपण प्रयत्न करीत राहा. महाराष्ट्र शासन, भारत सरकार यांच्या अनेक विभागात जागा भरल्या जात असतात. अनेक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे ज्या जागा भरतात त्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी जाहिरात काढत असतो व त्यांचा टाइमटेबल फिक्स असतो. त्यामुळे चिंता करायची नाही. अभ्यासाचे नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करा. त्यामुळे आपण सर्वप्रथम दररोज 2 ते 3 वर्तमानपत्र वाचावे. तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके दुकानात उपलब्ध असतात, त्या विकत घेऊन त्यांचा अभ्यास करावा. तसेच चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण न्यूज चॅनलवर बातम्या पाहावा व त्या बातम्यातील महत्त्वाचे नोट्स आपल्या नोटबुकमध्ये नोंद करून ठेवावे. तसेच स्पर्धा परीक्षेची बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलवर अनेक माहिती उपलब्ध असते. ती चॅनल आपण सर्च करून त्या चॅनलद्वारे योग्य अशी माहिती गोळा करावी व आपल्या नोटबुकामध्ये ठेवावे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या अनेक वेबसाईटसुद्धा असतात. त्या वेबसाईटवर सर्च करून आपण जाहिराती, अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा याविषयी माहिती जाणून घ्यावी. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या अनेक जागा निघत असतात. तसेच स्पर्धा परीक्षेचे पुस्तक यांचा आपण अभ्यास करावा. परीक्षेसाठी ठराविक असा अभ्यासक्रम करणे आपल्यासाठी आवश्यक असतं. अभ्यासक्रमानुसार, नियोजनानुसार आपण अभ्यास केला तर योग्य असे नियोजन करून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण शासकीय, निमशासकीय पदावरील नियुक्ती आपणास मिळू शकते. या व्हिडिओमध्ये मी आपणास जी माहिती दिली ती सर्वपर्यंत शेअर करा. तसेच माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय पाहिजे याविषयी कमेंट करून मला माहिती कळवा. धन्यवाद.